यूट्यूबवरील खूप साऱ्या लोकांच्या केसेस कोर्टात सुरू येतात आणि अशा वेळेस काय होतं ना की जे आरोपी लोक असतात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले असतात तर ह्यांना का कोर्टातून निर्दोष सुटण्यासाठी पुरावे हवे असतात आणि मग पुरावे हवे असतात. ते पुरावे गोळा करण्यासाठी मग ते समोरच्या फिर्यादी लोकांना उकसवत असतात त्यांनी गुन्हा घडून आणावा किंवा त्यांनी गुन्हा करावा म्हणून. तर अशा जे फिर्यादी लोक आहेत अशा लोकांना माझी विनंती आहे की जर तुमचे काही कोर्टात प्रकरण असे असतील तर आरोपीच्या कुठल्याही उकसवण्याला बळी पडू नका. कारण ज्या पद्धतीनं फिर्यादीला त्याचे वकील सांगत असतात की तुम्ही संबंधित व्यक्तीला कुठलेही उत्तर देऊ नका, शांतपणे राहा, तसंच आरोपी व्यक्तीला सुद्धा त्यांचे वकील सांगत असतात की तुम्ही पुरावे गोळा करून घ्या, पुरावे गोळा करा. त्याच्यामुळे मग ते अशा पद्धतीने उकसवत असतात. आणि मग अशी लोक प्लॅन करून कट कारस्थान करून एक नाही दोन नाही तर अनेक व्यक्तींना घेऊन